आपण एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज 9वे हवन कार्य चौधरी भाऊ यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीत सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईना माझा प्रणाम। तसेच चिंगी परिसरातील मार्गदर्शक आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सुधाकर काकाजी सोनटके उपस्थित आहे। काकाजींना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष मते भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच संपूर्ण मंच सगळ्यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक चेतन दादा यांना माझा नमस्कार। इथे उपस्थित सर्व सेवक सेविका बाल सेवक सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। महान त्यागी बाबा जुमदेवजी या कलियुगात जन्माला आले नसते तर आज हे बाबांचे सेवक झालेच नसते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत प्राप्ती केली नसती तर दुखी गोरगरीब सुखी झालेच नसते। आईने जर बाबाला साथ दिली नसती तर बाबा त्यागी झालेच नसते। या चर्चा बैठकीचा विषय आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकास आलेले अनुभव। आपण खरं इथे सर्व सेवक बसलेले आहोत। सगळे दुखी कष्टीच मानव होतो आणि बाबांच्या कृपेमुळे या मानव धर्मात प्रवेश केल्यामुळे आपण भाग्यवंत झालो। तर हे भाग्य कोणामुळे मिळाले हो? आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि वाराणसी आई यांच्या त्यागामुळे हे भाग्य आपल्याला लाभले। अतिशय परिश्रम करून हाडाची काठी आणि रक्ताचं पाणी करून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका दैवी शक्तीला प्राप्त केलं। सन 25 ऑगस्ट 1948 रोज बुधवारला या दैवी शक्तीला बाबांनी प्राप्त केले आणि मानवाचे आर्थिक शारीरिक आणि मानसिक दुःख क्षणात दूर केले। अशी दैवी शक्ती बाबांनी प्राप्त केली। या दैवी शक्तीचं उगम स्थान आहे एक चित्त एक लक्ष एक भगवान। आपण जेव्हा मार्गात येतो मार्गदर्शक काकाजींच्या घरी जातो आणि काकाजींच्या शब्दाचं पालन करतो आणि बाबांच्या तत्वशब्द नियमाचं पालन करतो तर आपलं दुःख क्षणात दूर होते। काही दिवसांनी आपल्या भाषेत फरक पडतो का पडतो? नाही केलं तरी काही नाही होत तर मग आपल्या परिवारात दुःख येण्यास सुरुवात होते। जर आपण पहिला दिवस जर घेऊन चाललो तर आपल्या परिवारात कोणतं दुःख येत नाही आणि तत्वशब्द
तर ती मला